या पृथ्वी तलावरती प्रत्येक माणसाच्या पाठीमागं हा आईवडिलांचा आशीर्वाद असतो. त्यांचा ज्या वेळेला आशीर्वाद असतो म्हणजेच आपले पूर्वज ज्या वेळेला खुश असतात त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये दुःख, दारिद्र्य आणि अडचणी कधीच येत नाहीत, कारण आपल्या वाडवडिलांचे अनंत उपकार आपल्यावरती असतात. आणि मित्रांनो, ज्या वेळेला पितरांचा त्रास आपल्याला चालू होतो त्यावेळेला जीवनामध्ये अनेक अडचणी आपल्याला येतात आणि या अडचणीला उपाय सुद्धा नसतो. बघा, एकच उपाय म्हणजे आपल्या वाडवडिलांचं स्मरण, पिंडदान आणि तर्पण. तर मित्रांनो, प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते आणि आता हा वैशाख महिना चाललेला आहे आणि या वैशाख महिन्यामध्ये दर अमावस्या आणि ही अमावस्या आपल्या पितरांना समर्पित आहे आणि या पितरांचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे. आणि या दर अमावस्येच्या दिवशी म्हणजे वैशाख महिन्यातल्या अमावस्येच्या दिवशी आपल्या वाडवडिलांचं स्मरण केलं आणि भगवंताचं नामस्मरण जर आपण केलं तर नक्की आपले पितृ खुश होतात आणि त्यांना मुक्ती मिळते. तर याच्या बाबतीत मित्रांनो, या वैशाख महिन्यातल्या दर अमावस्येची आम्ही तुम्हाला सुंदर अशी कथा सांगणार आहोत. अतिशय सुंदर ही कथा ऐकली तर भगवंतालाही त्या ठिकाणी आनंद होतो आणि आपले जे वाडवडील आहेत, पूर्वज, आपले पितृ सुखी राहतात आणि आपल्याला आशीर्वाद देत. मित्रांनो, त्यासाठी विश्वासाने ही कथा आमची ऐका की दर अमावस्येला आपण करायचं काय पितरांना खुश करण्यास. आणि शेवटी आम्हाला कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशा आम्हाला कमेंट जरूर करा. मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, सुंदर अशी कथा आहे. अनर्थ नावाच्या देशामध्ये धर्मवर्ण नावाचा एक हुशार ब्राह्मण राहत होता. फार हुशार होता तो. त्याचा विवाह झालेला नव्हता आणि एके दिवशी त्यांनी ठरवलं की साधू, संत, मुनी यांना भेटण्यासाठी जायचं आणि तो पुष्कर नावाचं तीर्थ त्या ठिकाणी गेला. अनेक साधू ऋषी मुनी त्या ठिकाणी आलेले होते, अनेक महर्षी होते, ज्ञानी पंडित होते आणि त्या ठिकाणचे एक ऋषी प्रवचन देत होते आणि हे प्रवचन देताना सांगत होते की महर्षींनो, ऋषींनो, ध्यान देऊन ऐका. आणि ते कलयुगाची प्रशंसा त्या ठिकाणी करत होते आणि कलयुगाची प्रशंसा करताना ते ऋषी म्हणू लागले की या सतयुगामध्ये भगवान विष्णूंना संतुष्ट करण्यासाठी 1 वर्षाचं पुण्य लागतं आणि त्रेतायुगामध्ये 1 महिन्याचंच फक्त पुण्य लागतं भगवंताला प्रसन्न करण्यासाठी. या द्वापार युगामध्ये 15 दिवसाचं पुण्य लागतं भगवंताला प्रसन्न करण्यासाठी. परंतु ह्या कलयुगामध्ये भगवान विष्णूंचं स्मरण जरी केलं तर 10 गुणा आपल्याला फळ जास्त मिळतं, पुण्य जास्त मिळतं. आणि या कलयुगामध्ये थोडंसं पुण्य हे कोटी इतकं होतं. एखाद्या व्यक्तीनं एकदा जरी भगवंताचं नाम अगदी मनापासून घेतलं, दान केलं तरी त्याला मुक्ती मिळते. आता हे ऋषींचं बोलणं सगळं ऐकल्यानंतर त्या ठिकाणी ब्रह्मपुत्र नारद आले आणि नारद त्या ठिकाणी हसून नृत्य करू लागले. आणि त्यावेळी सगळे ऋषींनी विचारलं की हे ब्रह्मपुत्र नारद मुनी, तुम्ही का हसत आहात? आणि नारद मुनी त्या ठिकाणी म्हणाले, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, याच्या बाबतीत शंका नाही. की मला शंका आहे आणि ह्या 2 शंका तुम्ही फक्त ऐका की या कलयुगामध्ये माणूस स्वतःच्या इंद्रियावरती ताबा मिळवू शकत नाही आणि दुसरं त्याचं कारण त्याची जी जीभ आहे त्या जिभेवरती तो नियंत्रण करू शकत नाही. आणि जोपर्यंत हे 2 कार्य तो व्यक्ती नियंत्रण करू शकत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तो भगवंताचं नामस्मरण करू शकत नाही आणि तो देवापर्यंतही पोचू शकत नाही. आणि ज्या वेळेला ही 2 कार्य तो करू शकतो तो व्यक्ती त्यावेळेला तो नारायण स्वरूप बनतो. आता हे सगळं ऋषींनी ऐकलं नारदाचं बोलणं की या कलयुगामध्ये या गोष्टी भगवंताची भक्ती करणं कठीण आहे. नारदानं सांगितलं कारण 2 गोष्टी ताब्यात नाही. तर सगळं हे बोलणं ऐकल्यानंतर परत नारद मुनी सांगू लागले की या कलयुगामध्ये आता इथं थांबून काही उपयोग नाही, तुम्ही निघून जा या ठिकाणाहून. आता नारद मुनीचं बोलणं ऐकल्यानंतर सगळं खरं वाटलं या साधू ऋषी मुनींना. जो यज्ञ त्या ठिकाणी केलेला होता, यज्ञाचं काम सगळं उरकलं आणि सगळे ऋषी हे आपल्या तपोबलाने निघून गेले त्या ठिकाणी. आणि हा धर्मवर्ण ब्राह्मण हे सगळं त्यांनी सुद्धा बोलणं ऐकलं होतं, ऋषींचं, नारद मुनींचं बोलणं ऐकलं होतं. आणि त्यानं विचार केला की आता या कलयुगात राहण्यात काय अर्थ नाही. देहत्याग करण्याचा त्यानं विचार केला आणि त्यानं ब्रह्मचारी व्रत त्या ठिकाणी धारण केलं. दंड कमंडूल हाती घेतलं, जटा वाढवलेला होता. आणि हा ब्राह्मण या पृथ्वी तलावरती अन्याय करणारी लोक, अत्याचार करणारी लोक पाहण्यासाठी या पृथ्वीवर सगळीकडे फिरू लागला. अनेक दुष्ट लोक त्याला दिसू लागली आणि तो त्या ठिकाणी सांगतोय की ब्राह्मण पाखंडी होत आहे कलियुगामध्ये, शूद्र संन्यास धारण करत आहेत, पत्नी पतीचा द्वेष करत आहे, गुरु आणि शिष्य या ठिकाणी वैर करत आहे, पुत्र पित्याचा घात करत आहे. या कलियुगामध्ये विद्वान ब्राह्मण दरिद्री होत चालला आहे. लोकांच्या मध्ये भक्तीच राहिलेली नाही. धार्मिक क्षेत्र त्या ठिकाणी पाखंड वाढू लागले आहेत. शूद्र लोक जटा वाढून धर्माची व्याख्या करू लागले आहेत. या कलियुगामध्ये गुणहीन मनुष्य चारित्र्यवान मनुष्याची चेष्टा करू लागलाय आणि भगवंतावरचा या ठिकाणचा विश्वास सगळा उडलेला आहे लोकांचा. आणि या ठिकाणी ऋतूमध्ये सुद्धा बदल होऊ लागलाय. कुठल्याही ऋतूमध्ये वेळेवरती पाऊस पडत नाही, अवेळी पाऊस पडतो, कुठे दुष्काळ पडतोय तर कुठे महापूर येतोय. हे सगळं त्या ठिकाणी
हा ब्राह्मण पाहत होता सगळीकडे फिरताना. आणि हा धर्मवर्ण जी ब्राह्मण फार मोठा हुशार होता, पंडित होता, अज्ञानीस्त होता आणि त्याच्याकडे ताकद होती भक्तीची. आणि या भक्तीच्या ताकदीनं या धर्मवर्ण ब्राह्मणानं त्या ठिकाणी ही पृथ्वी सोडली बघा. एवढी ताकद त्याच्याकडे होत्या तपोबलाची. हा जो ब्राह्मण आहे हा पितृलोकामध्ये गेला, एवढी ताकद त्याच्याकडे होती बघा. आणि पितृलोकामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी पाहिलं की अनेक आत्मे त्या ठिकाणी अनेक वेदना सहन करत आहेत. कुणी अंधाऱ्या कोठडीमध्ये पडलेला आहे, तप्त लोखंडाच्या रसामध्ये तो आत्मा तरफडत आहे. आणि ह्या सगळ्या वेदना सहन न झाल्यामुळे ही सगळे जे आत्मे आहेत की ज्यानं कर्म चांगलं केलेलं नाही, असे अनेक लोक त्या ठिकाणी तरफडून ओरडत होती, किंचाळत होती. सगळं त्यांनी हे दृश्य पाहिलं. आणि हा धर्मवर्ण ब्राह्मण एका व्यक्तीच्या जवळ गेला आणि त्या पितरांना तो विचारू लागला की तुम्ही असं कुठलं कर्म केले की तुम्हाला या वेदना नरकात भोगाव्या लागतात. ही पित्र, त्या समोरची त्याच्या जी पित्र होती, अक्षरशः रडत होती आणि या ब्राह्मणाला त्या ठिकाणी सांगू लागले, अरे बाळा, या पृथ्वी तलावरती आमचं कुणीही नाही खाली, आमचा पुत्र नाही, आमचा वंश नाही, आमचं पिंडदान कुणी करत नाही आणि विश्वासानं आमचं स्मरणही त्या ठिकाणी कुणी करत नाही, पिंडदान नाही, तर्पण नाही. त्यामुळे आम्हाला वेदना या ठिकाणी सहन कराव्या लागतात आणि आम्हाला नरकात आम्ही आता पडू नये. परंतु माझी एक इच्छा आहे की आमचा एकच एका वंशाचा एक अंश आमचा या पृथ्वी तलावरती आहे आणि त्याचं नाव धर्मवर्ण आहे. तो अविवाहित आहे, लग्न करत नाही तो, आणि तो पिंडदानही त्या ठिकाणी करायला नाही आता खाली. जोपर्यंत तो विवाहित होत नाही, त्याला संतान होत नाही आणि तो पिंडदान तोपर्यंत करत नाही, तोपर्यंत आम्हाला नरकात या वेदना सहन कराव्या लागणार. आणि आमचं एक तू काम कर, या पृथ्वी तलावरती जा आणि या धर्मवर्ण या आमच्या वंशाची वेल जी आहे त्याला जाऊन तू सांग की तो लग्न कर, पिंडदान तर्पण कर, उत्तम प्रकारचा तुला पुत्रप्राप्ती होईल आणि हा वंश वेल ही वाढल पुढं आणि आम्हाला या नरकातून नक्की मुक्ती मिळेल. आणि त्यानं जर विवाह नाही केला तर त्याचा सुद्धा असाच एक दिवस अंत होईल आणि तो सुद्धा नरकात येऊन पडल आणि पूर्ण वंश या ठिकाणी नष्ट होईल आणि सगळे आम्ही जे वंशज आहोत सगळे आम्ही, ही सगळी पिढी नरकात त्या ठिकाणी राहील. सगळं हे पितरांनी सांगितलेलं त्या धर्मवर्ण ब्राह्मणाला पटलं, वाईट वाटलं आणि त्यानं त्या ठिकाणी सांगितलं की मीच धर्मवर्ण आहे. आणि त्या पितरांना गगनात मावेनास आनंद झाला. पित्र त्या ठिकाणी सांगू लागली की हे धर्मवर्ण, तू आता पृथ्वी तलावरती परत जा, तू विवाह कर, त्या ठिकाणी पिंडदान कर, तर्पण कर आणि याच्यातून तुला उत्तम प्रकारचा पुत्रप्राप्ती होईल आणि आमची नरकातून मुक्तता होईल. आणि हे सगळं करण्यासाठी जो दिवस आहे तो अमावस्येचा आहे. वैशाख महिन्यातील जी अमावस्या आहे, दर्श अमावस्या, हा दिवस फार महत्त्वाचा आहे. या दिवशी तू लवकर उठ, भगवंताचं त्या ठिकाणी दिवसभर तू नामस्मरण कर, भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण कर, कथा ऐकतो आणि तुला आम्ही सांगतो, तुळशीची पूजा कर, तू भगवंताच्या कथा ऐक, विश्वास ठेव, चांगलं वर्तन कर, तू दुसऱ्याला त्रास देईल असं तू वागू नको, गायीची पूजा कर, तुळशीची पूजा कर आणि तुझ्या घरामध्ये भगवद्गीता, महाभारत असे ग्रंथ तू ठेव, वाच आणि हीच आमच्या मुक्तीचं मूळ कारण आहे. आता हे सगळं सांगितल्यानंतर हा धर्मवर्ण ब्राह्मण अगदी आनंदाने या पृथ्वी तलावरती परत आला तपोबलाने आपल्या. आणि आल्यानंतर या धर्मवर्ण ब्राह्मणानं विवाह केला आणि विवाह केल्यानंतर जी अमावस्या होती वैशाख महिन्यातली दर्श अमावस्या जवळ आलेली होती आणि या दर्श अमावस्येच्या दिवशी या धर्मवर्ण ब्राह्मणानं मनापासून आपल्या पितरांचा आभार मानलं, पूर्वजांचा. आणि तो त्या ठिकाणी सांगू लागला, मी या काही ऋषी मुनींच्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि पृथ्वी सोडली होती, परंतु या कलियुगात सुद्धा नामस्मरण हे महत्त्वाचं आहे आणि पितरांचं स्मरण. हे सगळं या धर्मवर्ण ब्राह्मणानं केलं बघा आणि त्याच्या पितरांना त्या ठिकाणी मुक्ती मिळाली, मोक्ष प्राप्त झाली पित्र. आणि मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच घ्यायचं आहे की आपले आई वडील जे आज नाहीत आपल्यात, त्यांचं स्मरण महत्त्वाचं आहे, कारण त्यांचे अनंत उपकार आपल्यावरती. आणि ही वंश वेल असते बघा, ही पुढं पुढं जाते बघा. विवाह करणं हे गरजेचं असतं, कारण आपला पुत्र होतो आणि पुढची पिढी असंच चालू राहतं. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा, अंधश्रद्धा कधी मानायचं नाही आणि आपल्या वाडवडिलांचं स्मरण, तुमचा विश्वास नसेल ना तर ठीक आहे, परंतु आपल्या वाडवडिलांचं आधार आपल्या पाठीमागं असतो बघा, आशीर्वाद, आणि त्यांचं काहीतरी आपण देणं आहोत, यासाठी त्यांचं स्मरण महत्त्वाचं आहे. स्मरण केलं हा आत्मा आनंदित होतो. सोप्या भाषेत सांगतोय आपल्याला मी, फक्त स्मरण करा आपल्या वाडवडिलांचं. जी नावं आपल्याला आठवतात, आई वडील असो, आजोबा असो, तिथपर्यंत जी जरी नावं तुम्हाला आठवली तर त्यांचं फक्त चित्र डोळ्यासमोर आणा आणि स्मरण करा. अमावस्याच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर आणि तर्पण करा. जीवनामधल्या तुमच्या अडचणी नक्की दूर होतील यात शंका नाही, कारण पितृदोष
हा कुठल्याही दुसऱ्या भक्तीने कधीच जात नाही बघा. देवांची तुम्ही भक्ती केली ना तरी पितृदोष हटत नाही. पितृदेवा भव असं म्हटलं जातं बघा. हे तितकंच खरं आहे. म्हणून मित्रांनो, येणारी जी अमावस्या आहे दर अमावस्या आहे, या दिवशी हे काम आपण नक्की करा. फक्त स्मरण करा आणि भगवान श्रीहरी विष्णू देवाचं नामस्मरण, भगवान शिवशंकराचं नामस्मरण करा. या गोष्टीतून तुमच्या पितरांना नक्की मुक्ती मिळेल. सुंदर अशी कथा जर आवडली असेल, याची माहिती आहे दर अमावस्येची, तर आम्हाला कमेंट फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी आम्हाला कमेंट विश्वासानं आपण करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.